हा महाराष्ट्र मराठी माणसाचा नव्हे तर फक्त मराठ्यांचा राहिला आहे. मराठा आरक्षणाच्या GRवरून लक्ष्मण हाकेंची टीका. राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याची मनोज जरांगे पाटील यांची मागणी मान्य करत तसा आदेश काढल्यानंतर राज्यातील ओबीसी नेत्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलंय की महाराष्ट्र हा 13-14 कोटी लोकांचा आणि वेगवेगळ्या जात समूहांचा राहिलेला नाही. महाराष्ट्रातील राजकीय पक्षांना, आमदारांना आणि खासदारांना फक्त मराठाच मतदान करतात असे वाटते आणि हे राज्य मराठी माणसाचं नाही तर फक्त मराठ्यांचं आहे, अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली. आणि ते बुधवारी पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलत होते. राज्य सरकारने काल जो GR काढला तो बेकायदेशीर आणि संविधानविरोधी आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी पायघड्या घातल्या. त्यांना पाठिंबा द्यायला आमची हरकत नाही, पण ओबीसींच्या आरक्षणाचं काय, याबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी, असं लक्ष्मण हाके यांनी म्हटले. ओबीसींचा आता लढा सुरू होणार. छगन भुजबळ साहेबांच्या लढाऊ वृत्तीचं अभिनंदन करणार आहे. भुजबळ साहेबांनी मोठा लढा उभा केला आहे. आज गोपीनाथ मुंडे यांची आठवण येते. ओबीसी आरक्षणावर सत्तेतील विरोधक नेते बोललेत. इथल्या नेत्यांना फक्त मराठा समाज दिसतोय. राज्यातील ओबीसी आरक्षण संपलेलं आहे. GR आम्हाला जेवढं समजतो त्यानुसार ओबीसी आरक्षण संपलेलं आहे. तायबडे साहेबांना GR समजलेला नाही असं वाटतंय. पुढच्या दरवाजातून मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही म्हणून मागच्या दरवाजातून आरक्षण देण्याचा प्रयत्न आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांना जास्त समजतंय का? सोशल जस्टिस त्यांना समजतंय का? कारखानदारांचे नेते व्हायचे आहे, त्यांना लाज वाटली पाहिजे. त्यांना असं वक्तव्य करताना तुम्हाला असा GR काढण्याचा अधिकार कोणी दिला? त्यांनी आम्हाला शहाणपण शिकवू नये. ओबीसींची संघर्ष यात्रा सुरू करणार. मराठवाड्यातून आरक्षण यात्रा सुरू करणार. ओबीसी समाजाने या यात्रेत सहभागी व्हायला हवं, असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय. खरं तर महाराष्ट्रामध्ये काल जो महाराष्ट्र शासनानं जो गव्हर्नमेंट रिझोल्युशन पारित केला, हा GR आरक्षणाची संरचना उद्ध्वस्त करणार आहे. मनोज जरांगे म्हणायचे की आम्हा सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, सरसकट मिळालं पाहिजे. ते शब्द जरी या महाराष्ट्र शासनानं या GR मधून वगळले असले तरी नवीन शब्द आणून त्यांची मागणी एक प्रकारे मान्य केलेली आहे असा मला अर्थ लागलेला आहे. तो मी महाराष्ट्रासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. हा GR संविधान विरोधी आहे, मी बोललोच. हा GR वेगवेगळ्या न्यायालयांच्या निर्णयांचा अवमान करणारा आणि उल्लंघन करणारा आहे. हा GR महाराष्ट्रातील सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या ओबीसींचं आरक्षण संपवणारा आहे. आरक्षणाचं झोपडं उद्ध्वस्त करणार आहे. आणि या GRद्वारे महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण, जे बोगस कुणबी सर्टिफिकेटद्वारे लोक ओबीसी मध्ये सर्टिफिकेट काढून घुसखोरी करत होते, त्या घुसखोरांना या GRद्वारे एक प्रकारे अभय मिळालेलं आहे, रेड कार्पेट मिळालेलं आहे, बढावा मिळालेला आहे, उत्तेजन मिळालेलं आहे. आणि ओबीसीचं आरक्षण मात्र शासनाच्या संरक्षणात आज उद्ध्वस्त झालेलं आहे. सुनील तटकरे म्हणाले की ओबीसी समाजाची नाराजी असेल तर त्यांनी सरकारकडे मांडली पाहिजे, सरकारने ही लक्षात घेतली पाहिजे. पण तेच सुनील तटकरे कालपर्यंत ना मराठा आरक्षणाला विरोध करत होते ना ओबीसी वाचवा असं म्हणत. हे बघा, ओबीसी मध्ये जन्मानं ओबीसी असलेले आणि ओबीसीच्या नावानं फेस म्हणून मंत्रिमंडळात जाणारे, आमदार होणारे, वेगवेगळ्या पद ग्रहण करणारी या माणसांनी मात्र खरोखर शांत बसून ओबीसीचं आरक्षण संपवण्यासाठी हातभार लावलेला आहे. ओबीसीचे अनेक आमदार, अनेक मंत्री या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आहेत. माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांचा अपवाद सोडला तर बाकीची लोक मात्र बोलायला तयार नाहीत. ज्या पद्धतीनं शरद पवार, सुप्रिया सुळे, अंबादास दानवे, बजरंग सोनवणे, प्रकाश सोळंकी, विजय पंडित, नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण, त्याचबरोबर जालन्याचे खासदार काळे, या लोकांनी ज्या पद्धतीनं जरांगे नावाचं भूत महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसवलं, ओबीसीच्या मानगुटीवर बसवलं, आणि त्या 28.5 किलोच्या जरांगेनी चौथी पास नापास एका अनपड माणसानं झुंडशाहीच्या जोरावर फुले शाहू आंबेडकरांच्या सामाजिक न्यायाच्या तत्वासाठी गावातल्या बलुत्याला, आलुत्याला, गावातल्या कारुणारूला, भटक्या विमुक्त जाती जमातीच्या माणसांना, गाव कुसाबाहेर असणाऱ्या माणसांना, त्या जातीमध्ये जन्माला आल्यानं गेल्या शेकडो वर्षाच्या कालावधीमध्ये ज्यांना
एक वेगळी हीन वागणूक मिळाली, अशा लोकांना हे आरक्षण दिलेलं होतं. फुले शाहू आंबेडकरांचा उदात्त हेतू होता, संविधानाचं तत्व सामाजिक न्यायाचं होतं आणि मुळात ओबीसी आरक्षण हे सामाजिक न्यायासाठी दिलं गेलेलं आहे, हे संविधानाला अपेक्षित आहे. हे सगळं बाजूला सारून या महाराष्ट्राच्या शासनानं बेकायदा GR काढलेला आहे आणि ज्या उपसमितीनं जो निर्णय घेतलाय ही उपसमिती बायस आहे. ही उपसमिती नेमली, या उपसमितीमध्ये ओबीसीचे मंत्री किती होते की ज्यांना ओबीसीचे हक्क अधिकार कळतात. बायस उपसमितीकडून काय निर्णय अपेक्षित असणार आहे? विखे पाटलांना सोशल जस्टिस जर कळत असता तर एवढ्या वर्षाचा राजकीय अनुभव असणाऱ्या या विखे पाटलांच्या मतदारसंघामध्ये, त्यांच्या जिल्ह्यामध्ये ओबीसीचा क्वांटम किती, त्यांची सामाजिक स्थितीगती किती, त्यांचं राजकारणातलं, समाजकारणातलं, शिक्षण नोकऱ्यातलं प्रतिनिधित्व किती, याचं उत्तर या विखे पाटलांकडे नसावं आणि एवढ्या वयोवृद्ध नेत्यानं ओबीसीच्या आरक्षणाच्या नरडीचा घोट घ्यावा, हे न उलगडलेलं कोड आहे. सुप्रिया सुळे उत्कृष्ट संसदपटू, शरदचंद्रजी पवार एका बाजूला मंडल यात्रा काढतात नागपूरपासून आणि दुसऱ्या बाजूला मात्र मनोज जरांगेंच्या बेकायदा मागण्याला पाठिंबा देतात. या पवार फॅमिलीनं, या पवार ईस्ट इंडिया कंपनीनं महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण संपवलेलं आहे आणि त्याला मुख्यमंत्री महोदय बळी पडलेले आहेत. हतबल होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हतबल होते. एका बाजूला न्यायालयानं कठोर ताशेरे ओढले इथल्या शासनावर की याला टाइम बॉन्ड दिला, याला लवकर मुंबईच्या बाहेर काढा. एका बाजूला कोर्टाच्या निर्णयापुढे हतबल होते आणि दुसऱ्या बाजूला यांना मुंबईतून बाहेर कसं काढायचं यापुढे हतबल होते. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.